लोकभवनात सुनेत्रा पवारांचा शपथविधी साध्या पद्धतीने होणार। सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान सुनेत्राताई भरून काढतील। पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना शुभेच्छा। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरती मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पत्री सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढे जाण्याची घाई का? सुनेत्रा पवारांच्या घाई गडबडीत होणाऱ्या शपथविधीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सवाल। सुनेत्रा पवार यांची निवड घाईनं नाही तर कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांनाच नेतृत्व करावं असं सर्वांना वाटतं, बडोलेंचं वक्तव्य। तांत्रिक अडचण आणि रणनीती असेल त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरती गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवरती गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबाची कामात व्यस्त राहण्याची, समाजासाठी काम करण्याची सवय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरती प्रमोद हिंदुराव यांची प्रतिक्रिया। अजित पवारांचे विचार हे तळागाळात पोहोचवण्याचं काम वहिनी करत आहेत, प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केलाय विश्वास। बारामतीमधील शारदा प्रांगणामध्ये शोकसभेला सुरुवात। अजित पवार यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर देवळाली मतदारसंघातील शोकसभेमध्ये आमदार सरोज अहिरे भाऊक। अजितदादांनी शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली, मी आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही, अहिरेंचं वक्तव्य। सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या थांबलेल्या प्रचाराला पुन्हा सुरुवात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांची वेळापूरमधील पत्नीसाठी प्रचार सभा, तर पालकमंत्री जयकुमार गोरे हे नरखेड आणि माढामध्ये भाजप महायुतीसाठी प्रचार सभा घेणार। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना सोमवारी एकत्र गटनोंदणी करणार। दोन्ही पक्षाचे नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये जमणार, त्यानंतर मुंबई गटनोंदणीसाठी एकत्र कोकण भवनात जाणार। भाजप नगरसेवकांची सोमवारी मुंबई महापालिकेमध्ये बैठक होणार। या बैठकीमध्ये भाजपचा गटनेता निवडणार। सकाळी 11 वाजता मुंबई महापालिकेमध्ये एकत्र जमल्यानंतर कोकण भवनाला जाणार। वसई विरार महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता। भाजपच्या 23 नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जातील शपथपत्रांवरती सह्या नसल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द। ॲडव्होकेट प्रवीण पाटलांची कोर्टात याचिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।